नमस्कार, मी अमित मुंडे, पुणे प्राईम न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे। सध्या महाराष्ट्रामध्ये चर्चेचा विषय म्हणजे तो की पार्थ पवार यांनी 1800 कोटीची जमीन अवघ्या 300 कोटीमध्ये घेतली आणि त्यावरती एकंदरीत अंबादास दानवे यांनी आरोप देखील केलेला आहे आणि एकंदरीत त्याच संदर्भामध्ये बोलण्यासाठी ती जी 40 एकरमधली जी जमीन आहे, जी 11 एकर जमीन जी धामढेरे कुटुंबीय आहेत त्यांची जमीन आहे आणि एकंदरीत ते कुटुंब आज आपल्या सोबत आहे। एकंदरीत त्यांच्याकडून जाणून घेऊया की नेमका दादा काय प्रकार आहे आणि ही जी जमीन तुमची घेतलेली ही तुम्हाला कधी कळालं की तुमची जमीन घेतलेली आहे म्हणून? हे ॲक्च्युली आम्हाला काल रात्री कळलं, ज्यावेळेस आम्ही रात्री न्यूज बघत होतो। अच्छा, G24 तर त्याच्यामध्ये आम्हाला असं कळालं की ही जमीन विकलेली आहे आणि ती पार्थ पवार यांच्या नावावर आहे। तर त्याच्यानंतर आम्हाला कळलं की आमची फसवणूक झालेली आहे। ॲक्च्युली ह्या 40 एकरामध्ये टोटल आमची जागा 11 एकर आहे, पण त्याच्यामध्ये आमचा नावाचा कुठेही उल्लेख केलेला नाही आहे। ॲक्च्युली त्याच्यामध्ये हे पहा कागद आहे, त्याच्यामध्ये आमचं 7/12ला नाव आहे केशव तुकाराम डमढरे। तर ह्यांनी काय केलंय, केशव तुकाराम डमढरे आणि पासलकर या दोन्हींना वगळून हे कुलमुक्त्यार पत्र तयार केलेलं आहे गायकवाडांनी। तर हे सदर कुलमुक्त्यार पत्र कॅन्सल व्हावं ही आमची मागणी आहे। अच्छा, बरं, एकंदरीत हा जो प्रकार आहे आता यावर ते तुम्ही काय कायदेशीर काही मागणी करणार आहात का याबाबत? काय सांगाल त्याबाबत? कायदेशीर का हेच की आमचं म्हणणं एवढंच आहे की हे कुलमुक्त्यार पत्र लवकरात लवकर कॅन्सल व्हावं। अच्छा, कारण आम्हाला ह्याच्यातून डावललं गेलेलं आहे। बरं, कारण आमची नावं असताना गायकवाडांनी त्यांना 40 एकर जमीन कशीच लिहून दिली, हे करून दिली? कारण आमची याच्यामध्ये नाव आहेत, आमची आणि पासलकरांची नाव आहेत 11 एकरला। तर ह्यांनी नाव कशी काय, म्हणजे आमचं नाव वगळून त्यांनी गायकवाडांकडून 40 एकर जमीन कशी काय केली? ऍक्च्युली याच्यामध्ये डमढेरे आणि पासलकर आहे, तर डमढेरेंचं नाव त्यांनी वगळून टोटल 40 एकर स्वतःच्या याच्यावर करून त्यांनी ते अमेडिया कंपनीला कोणत्या ह्याच्यात विकली? म्हणजे आमचं त्याच्यामध्ये उल्लेख कुठेही केलेला नाहीये आणि आम्हाला अंधारात ठेवून त्यांनी हे केलं। त्याच्यामुळे आमची मागणी हीच आहे की हे रद्द करावं त्यांनी खरेदी खत, आणि आमची जी मूळ जागाचे मालक आम्ही आहोत तर ती आमची आम्हाला परत करावी ही शासनाला आमची विनंती आहे। एकंदरीत यामध्ये किती लोक आहेत आणि कोणाच्या नावे किती जमीन आहे? याच्यामध्ये ऍक्च्युली 3 जण आहेत, डमढेरे, पासलकर आणि गायकवाड। अच्छा, बरं, एकंदरीत तुम्हाला यामध्ये विश्वासामध्ये न घेता या गोष्टी सगळ्या घडलेल्या आहेत, यावर काय सांगाल? ह्याच्यामध्ये एवढंच सांगेल की हे जे तुम्ही केलेलं आहे ते तुम्ही लवकरात लवकर रद्द करावं आणि आमची जे मालक आहेत आम्ही ती आम्हाला परत करावी जागा, हीच शासनाला विनंती करतो आम्ही। अच्छा, बरं, एकंदरीत आता पार्थ पवार यांच्यावरती जे आरोप केले ते खरे आहेत असं तुम्हाला वाटतं? आता हे समोर पेपर तर तेच सांगतात, ना की पेपर हे सांगतात की डायरेक्ट त्यांनी आम्हाला वगळून ती नाव त्यांची चढून घेतलेली आहेत। पेपरमध्ये सगळं दिसतंय की बाबा पार्थ पवारचं नाव आहे, परत दिग्विजय सिंग मोहिते पाटलांचं नाव आहे, म्हणजे हे सगळ्यांची नावं त्यांच्यात दिसतं ना ते पेपरमध्ये की त्यांनी सरळ आम्हाला फसून आम्हाला अंधारात ठेवून ते पेपर नावानी करून घेतले त्यांनी। बरं, आता या संदर्भात तुम्ही एकंदरीत मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहात का? हो, नक्कीच घेणार आहे, कारण आम्हाला यांच्यातून डायरेक्ट त्यांनी वगळलंय ना, तर आम्हाला घ्यावंच लागणार आहे। बरं, एकंदरीत आता या प्रकरणामध्ये जे तहसीलदार होते यामध्ये त्यांची पण निलंबनाची कारवाई केली, काय वाटतं त्याबाबत? हो सर, झालीच पाहिजे, कारण आता हे तुम्ही बघा ना की आमचं नाव काढलंय त्यांनी, डमढरेंचं नाव काढलंय, पासलकरांचं नाव काढलंय आणि एकट्याने 40 एकर नावाने करून घेतल्या म्हणल्यावर काय बोलायचं? आम्हाला डायरेक्ट वगळूनच टाकले त्यामधून, त्यांनी 7/12मधून तुम्ही वगळून टाकले, म्हणजे यांचं काय लावलं यांनी? संबंधित अधिकाऱ्यांना कडक कारवाई करावी, वरून खालीपर्यंत जेवढ्यांनी याच्यामध्ये घोटाळा केलाय त्यांची निलंबन करावं, त्यांचं हीच मागणी आमची। बरं, एकंदरीत आता मला सांगा, काय वाटतं तुम्हाला की एकंदरीत महायुतीचं सरकार आहे आणि त्यांचे सगळे लोक आहेत, तर त्यामुळे या गोष्टी घडल्या असं वाटतं का तुम्हाला? हो, नक्कीच, कारण हे मिलीजुली सरकार आहे, हे आता यांना किती खावं किती नाही हे त्यांनाच माहिती। अच्छा, हो, तर हे त्यांनी गोरगरिबाचं तरी ना खावं ही आमची त्यांना विनंती आहे सरकारला, शासनाला, की त्यांनी ताबडतोब हे जे पॉवर वाटणी केलेली आमच्याकडनं करून घेतली ती रद्द करावी आणि ते गायकवाडांकडून यांनी करून घेतलेली ती तत्काळ रद्द करावी हीच मागणी आमची। आणि आम्हाला न्याय मिळवून द्यावा आणि आम्हाला जागेचा पूर्ण आमच्या नावावर करून द्यावी, म्हणजे जे आमच्या नावावर आहे ऑलरेडी ती आम्हाला परत द्यावी शासनाने। बरं, एकंदरीत आता तुम्ही म्हणताय की कायदेशीर मार्गाने सुद्धा तुम्ही यामध्ये जाणार आहात, जर त्यालाही आता बराच काळ लागेल, मग एकंदरीत तुमची शासनाच्या दरबारी काय मागणी असणार आहे? आता ते तुमच्या माध्यमातूनच आम्ही शासनापर्यंत जाऊ आणि त्यांना सांगू की जो काही खरा आहे, न्याय आहे तो आम्हाला मिळाला पाहिजे।
आमच्या हक्काचं जे आहे ते आम्हाला दिलं पाहिजे तुम्ही. काय करणार तुम्ही? हो बरोबर आहे, तेच आहे की जे आता शासनाने आम्हाला हे करून द्यावं, न्याय मिळून हो न्याय मिळून द्यावा. तर हे होते ढमढेरे कुटुंबीय यांनी सांगितलेलं आहे की शासनाने आम्हाला न्याय मिळवून द्यावा आणि एकंदरीतच या प्रकरणामध्ये जे काही अधिकारी असतील यांच्यावरती देखील निलंबनाची कारवाई व्हावी आणि ही जी जमीन आहे ही 11 एकर यांच्या नावावर जी जमीन होती ती त्यांच्या नावे करून द्यावी अशी देखील यावेळेस त्यांनी मागणी केलेली आहे. आता नेमकं या सर्व प्रकारावरती नेमकं आता यापुढं काय घडतंय हे देखील तितकंच पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरा पर्सन सोबत अमित मुंडे, पुणे.